तर फायनली आम्ही झालेलो आहो रेडी. आता जायचं आहे अकॅडमीला. आणि मी आज घातलेली आहे साडी. वन साईड घेतलेला आहे मी पदर. पण माहिती नाही आता मी वन साईड घेऊन कशी ब्लॉगिंग करणार आहे ते. आणि अशी काहीशी आहे माझी साडी. तुम्हाला हर्षूला दाखवायला लावते नंतर. तर चला आता हॉटेल सोडायचं आहे. पण या हॉटेलमध्ये 2000 रुपये घेतलेत. एवढी धूळ आणि एवढं हे आहे ना, खूप आहे. तरी पण मी रात्री ना डस्टिंग काढायला लावली होती. 2000 घेतात आणि एकतर स्वच्छता पण ठेवत नाहीत माहिती आहे का हॉटेलमध्ये. मेन हे आहे. तर चला जाऊया आपण अकॅडमीकडे. तिथलं पण दाखवते तुम्हाला अकॅडमी हर्षूची. फक्त पाहायला आलेलो आहोत आम्ही. तर चला. आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग म्हटली की नाही माहिती नाही. चला तर जाऊया आपण आता. हे आहे अकॅडमी आणि इथे आहे आदू आमचा आदित्य घाडगे. कोणत्या नवोदयची आहे का हे बघा. त्याच्यामध्ये आलेलं आहे आदित्य घाडगेचं नाव. फायनली इथे पोहोचलेलो आहोत आम्ही. चला चला बघूया आपण. जाऊया आतमध्ये. झालं तर करते नसता नाही. काहीच आहे आतमधलं. इथे बॅचेस असतात. कोणती क्लास आहे नाही माहिती आम्हाला. पण एकदम वाईब्स एकदम फ्रेश आहे. तिथे बघा हर्ष अंशूचं असं आहे. नीटची वगैरे सगळी तयारी केली जाते इथे. हे पहा मस्त आहे. पण फ्रेश आहे. फ्रेश फ्रेश. अंशूला पण टाकायचं आहे ना अंशू. अंशू पण म्हणायलाय मोठं झाल्यास येतो म्हणून. हा मोठं झाल्यास येतो म्हणायलाय. अंशूला आहे हो. अंशूला आवडते अभ्यास आहे ना अंशू. अंशू गुड बॉय माझा आहे ना. आदू इथे शिकलाय, जानू इथे शिकले, सगळे इथंच शिकलेत. म्हणून तर तिथं कसं बोर्ड लागलं. फोटो लागली बघ आद्याची. थंड आहे परिसर. थंड आहे, छान आहे. थंड आहे इथं तेवढंच. काही काम नाही तुम्हाला. असं काहीच आहे. हे नकाश. हे नोट्स बुक वगैरे ठेवायचं आहे. चला बघूत आता ॲडमिशनचं काय होते. आपल्या हातात नाही ॲडमिशन. एक्झाम छान द्यावं म्हणजे झालं. तेव्हा कोण येतो. फार्म हाऊस सैनिक स्कूल. पहा सैनिक स्कूल. खास सैनिक स्कूलसाठीच हे करतात ना. इथं तयारी करतात ना नीटची सैनिक स्कूलची ना. खास करून इथे ना सैनिक स्कूल आणि नीट जास्त भर दिलं जातं. अकॅडमी नीट म्हणतात त्याला. नीट बघूया आता. हर्षूच्या ह्याच्यावर आहे. चला काय छान आहे. पण वातावरण खूप सुंदर आणि फ्रेश आहे. थंड आहे वातावरण इथे. आलो आम्ही पन्हाळगडावरती. गाव पण बसलेला आहे इथे. आता बघूया. आम्ही काही गाईड घेतलेला नाहीये. गाईड असलं तरी मी किती दाखवणार आहे तुम्हाला ह्याच्यामधून. आपल्याला माहिती तर भेटते ना. आपण युट्यूबवर वगैरे भेटते. इथे रात्री सनसेट वगैरे भारी त्या टायमिंगला यावं लागते है का. हे बघा हे आहे खालची वस्ती. घर भरपूर झाले तिथं. पन्हाळगड गड म्हणजे किल्लाच ना. किल्ला आहे शिवाजी महाराज. आम्ही चुकीच्या टायमिंगला आलो. पण भर उन्हात. पन्हाळगड हे पहा असं आहे काही सगळं. कुठं हे आतमधलं पन्हाळगड. थंड किती वाटायलंय. पण होय थंड किती वाटायला लागले. थंड असं. इकडे आहे गेट. पहा तिकडून आहे रस्ता आणि याच्या खाली आहे पाणी. हे पहा इकडे येऊ नको. बघा असं इकडून जायचंय. इकडे आहे पाणी खाली.
खालचं गेट उघडच आहे पण ती तर सगळं हे दिसायलंय ना. फोटोशूट चाललाय यांचा. हे पहा आता आलो आहोत आम्ही दुसऱ्या दरवाजाला. इकडे इथून गेलेलो होतो खाली. हे पहा कसलं भारी. आता इथे खाली गेलेलो. आता इथे काय काय हे का इकडे एक दिसायला की मध्ये. हे खाली होतं तेच आहे ना. चल की बरी मग बघ. तेच आहे हो का. सेम पळवाट. आता जे गेलेलं होतं ना ते हे होतं खाली. खालचं ते कुठे गेलं. हे पहा तेच आहे इथं पण. हे थंड आहे. हे निघत होतं म्हणल्यास का माझी गोष्ट आहे ना. हे एवढंच आहे ना सगळं पूर्ण. हे बघा हे आहे चोरवाट. मी तर माझ्या मनानच म्हणायले खरं नेमकं काय माहित नाही. हे पहा इथून पाहायचं इथून बघायचं आहे. हे बघा भारी आहे. महाराष्ट्र भारी आहे एकदम फिरण्यासारखं आहे ना. पन्हाळगड खूप जण यायला लागलेत बघायला. हे एवढं काहीच. चलो चाललेलो आहे आम्ही इकडे. इथे घेतलेलं आहे खायला. इथं छोटंसं शॉप होतं. हे पहा आता हे पाहायचंय आपल्याला. पण गाईड लावल्या सांगते हो कुठं काय आहे काय झालं काय नाही. 400 रुपये म्हणायले. इकडे गेलेत का ती. इथून उलात ना लोक. आता ही आमचं आहे तिसरं गेट. मी तुम्हाला तिसरं गेट म्हणून सांगते. होय तिसरं गेट. बघूया इथं खाली काय आहे ते. आम्ही पण फर्स्ट टायमिंग आलेलो आहोत. आम्ही बघूया काय आहे ते. इथून वार करायचं वाटतं बहुतेक. होय फक्त बघायचं दिसला. हे पहा काही बी नाही. ती इकडे आले नाहीत वाटतं. तोपाची दिवाळी आहे. हा तोपची दिवाळी. चला चला माघारी. काही बी नाही का. चल काही बी नाही. चला इथलं कॅन्सल. ती मामा कुठे गेलं ड्रायव्हर. इथं लिहिलेलं आहे की काय तर. हे बघा इथे आलेलो आहोत आता. कोणता किंग दरवाजा. 3 दरवाजे. प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडून 3 दरवाजा हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या कामातून प्रवेश करता दोन्ही बाजूस तयार करतात एवढ्या आणि 2 मजली सज्जा आहे. पण बांधकाम खूप भारी आहे. प्युअर दगडाचं आहे. प्युअर. तेव्हा का ते तिथं बसलेत. आणि जी माहिती आहे ना ती इथं दिलेली आहे त्यांनी. हे सर्व इंग्लिश हिंदी मराठी 3 लँग्वेज. वाव 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 भारी आहे. हा ना. असल्या ढेलच होती माहिती का. असल्या ढेल जी होत्या खाली आजीच्यात माझ्या. असली ढेलच. हे इथं बसले तर आपण दुसरीकडेच चाललो. आम्ही तिकडे दुसरीकडे काय होतं की तिकडे गेलो होतो. असं काहीच आहे आतमधलं. हे पहा दरवाजे बघा किती मोठे आहेत. एकदम असे मोठे मोठे. इकडून येऊ जाऊ शकतो. रस्ता आहे इकडं. रस्ता आहे मग. इकडून वाट पण आहे यायची अशी. गाड्या यायला तिथून वाट पण आहे. खालचं दिसते हो. खालचं दिसते. हे बघा हे आहेत दरवाजे मोठे. 3 दरवाजे आहेत. हे तिसरं आहे का पहिला. हो का. इथून एक वाट आहे वर जाण्याची. वर हे असं काहीच आहे इथे.
भारी आहे पण इथून गाव दिसते खालचं. हे बघा हे रस्ता, हे बॅकग्राऊंड पाठीमागचं आणि असा आहे गड, पन्हाळगड. ए कुठं तिकडं कुठं 300 वर्षापूर्वीचं हे पहा बांधकामाने. एक एक काम ना किती असं सुंदर टेक्चरने केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा हे डिझाईन. हे पहा दगडात कोरीव काम आहे आणि तिथे वर जे आहे ना ते पहा तिथे गणपती आहे दगडातला आणि सिंह का काहीतरी आहे टेक्चर त्याचं ओळखू येत नाहीये. 300 वर्षापूर्वीचा आहे टेक्चर. चल हर्षू गोड चिंच मसाला टाकून मस्त लागायले, मस्त एकदम छान. चला आता कुठं जायचंय, कुठं जायचंय? आला असाल की कधी तर. इकडे गार्डन आहे, लिंबू पाणी पिलो आम्ही तिथे. आता जायचंय दुसरं काय ती कडधान्य वगैरे बघायला का, त्याच्या कोठ्या. अंशू आणि हर्ष बसलेत राईड मारायचे अंशू हर्षला. अर्धा किलोमीटर म्हणजे किती राहत्या आपल्या घरापासून? तेवढं घर म्हणा झालं पण थंड आहे. मी खायलो चिंच. इथं असे हॉटेल आहेत. काश्मीर मधलं हॉटेल हिल टॉप. या या बसलाय छोट्याशा ट्रॅक्टर मध्ये. हे पहा इकडे बघा, या अंशूच चालू होईल त्याच्यामध्ये बसून हाऊस झाली. आता ह्याच्यामध्ये बसायचंय. कोणाच्या काय माहिती. होय ए नको हर्षू मार खाते. मी इथं थांबलो आहोत जेवायला. हे बघा पिठल्यान भाकरी त्यांना मागवलेला आहे थालपीठ. मी तर खाणार आहे. अंशू जेवते थालपीठ खाते. आम्हाला तिघाला गणपतीपुळे सोडा. मी बीचवर राहतो मस्त पैकी 2 दिवस राहतो. जेवण माझं आलेलं आहे. आणि रेल्वे येतो लातूरला, त्याला घेऊन जाऊया बारक्याला. किल्ला पण थोडाफार बघायचा राहिलेला. आम्हाला लागलेले आहेत भुका म्हणून इथे जेवलो. भाकर बा किती पातळ. चिमण्याचा नंबर नाही का? चिमण्याचा आठवाले चिमण्या छान आहे तो बाबा. असं दिसते हे बघा. अंशू आणि पप्पा जेवायले. कसं जेवतोय बघा अंशू. क्यूट क्यूट दिघे जेवतोय माझा अंशू. अंशूने आज भाकरी पिठलं खाल्लेलं आहे आणि भात आणि दही आहे ना. चला मी पण घेते भात. बेसन बेसलो आहोत आम्ही कोठी बघायला. कोठीचं नाव आहे सज्जा कोठी. हे आहे गेट. चला कोठ्या हे असा काहीसा आहे परिसर. का लय आहे उगा पण मध्ये मध्ये करते. हा बरोबरच आहे की. कोठ्या ही मोठी कोठी आहे का काय. हे बघा आगावपणा करते तू ग लेकर. तूच म्हणायलो मी तूच करतोस. अगं असं काहीच आहे सुंदर परिसर. हे पहा पण ऊन खूप लागेल.
ए इकडे जायचंय आपल्याला. हर्षू ए इकडे इकडं. हे आहे इकडून जायचं आणि इकडून यायचंय वाटतं. पडला का? हे बघा हे आहे दरवाजा. हो इथं इथून आहे छान बघायला. हे बघ सगळं दिसतंय कोल्हापूर. हे बघा इथून आहे व्ह्यू भारी. तिथून काय बघायला तसं. हे बघ कसलं भारी दिसायला. कसलं भारी दिसते. तिकडे नरसिंहाचं डोंगर दिसते. नरसिंहाचं मंदिर ते बघा तिथे डोंगर दिसते. डोंगर वा काय हवा. हा 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 हवाला छान येईल. हवाला सुंदर येईल. हवा जेवण झाले मस्त झोप वाटायले आता इथं. कसलं भारी आहे. हवाला छान येईल काही पण नाही. आणि हे आतमधलं असं ह्याला आता केले का म्हणाले पेंटिंग वगैरे दिले आहे आतमध्ये. एवढेच आहे. फोटो काढा की इथं एक वर काय बघ तुला. चला चल. हे बघा पायऱ्या आहेत. चल रे चल. इथून माणूस आहे. माणूस जातोय भौतिक. हॉल आहे. हॉल आहे भारी आहे. स्पॉट बघायचे 20 रुपीज ओनली आहे. पहा इथं हे पहा इथून दुर्बीण आहे. हे कोणकोणते 3 स्पॉट. इथून काळी बुरुज, वीर शिवाकाशीद यांची समाधी, शिवबाकाशीद आणि डमी किल्ला पहा. डमी किल्ला ऐकला असेल तुम्ही. हलवलं हे पहा हे बघा ह्या दुर्बीण मधून. टच करू नका. ह्या दुर्बीण मधून बघायचं. कुठेही धरू नका. ए लांब हो हर्षू लांब हो. एक तुम्हाला दादा एक भिंत दिसली मोठी काळ्या दगडांची दिसली. हेल शेप मध्ये दगडी बुरुज आहे का मोठा. दगडी बुरुज आहे. त्याचं नाव काळी बुरुज. पनिशमेंट गुन्हेगारांना तोफेच्या तोंडी. हे पण हा किल्ल्याचा शेवट स्टोक दक्षिणेचा आपण उत्तरेकडून बघतोय. गडावरची सगळ्यात मोठी तोफ काळी नावाची. तेच ठिकाण किल्ल्याचा एंड काळी दिसला. सेकंड आणि खाच्या बाजूला तुम्हाला साडीमध्ये खाली बघायची दगडी कमानीचं बांधकाम. त्याला सिमेंटचे पिलर्स आहे. चौकोनी दगडी कट्टा आहे का. शेजारी छोटासा स्टॅच्यू दिसतो का. वीर शिवबा काशीद यांची समाधी. महाराजांची डमी तर ती शिवाजी आपण शिवा काशीद म्हणतो. महाराज राजदंडी मार्गी विशाळ गडला निघून इथून दिसल्यास मला मी 20 रुपये दिले असते. बरोबर आहे. दुर्बीण आहे ते. आता आणि एक राहिले ना स्पॉट. ते तुम्हाला थांब छान दिसत. त्याला तुम्ही धक्का मारला ना बघा. डावीकडे किल्ल्याची शेवट चौक म्हणजे लांबून आपल्याला किल्ला वाटणार. अडणी किल्ला कसं वाटलं हे बघा इथून नेचर थंड वाटायला लागली बरं का. एवढ्या गरमीचं सुद्धा इथं असं म्हणजे गरम हवा वगैरे येत नाही. एकदम फ्रेश आणि थंड थंड हवा येते. असं काहीच आहे इथलं नेचर. खूप खूप भारी आहे खरंच. पन्हाळगड खूप सुंदर आणि बेस्ट आहे. छान आहे. थोडं उन्हात फिरायला त्रास होतो पण काही नाही. वाईब्स आमची. चला फायनली अंशा पडला असता. अंशा काही पडला असता. आता इकडेच होई अंशा. समुद्र दिसायलाय. रत्नागिरी आहे ना. कोणतं गाव. रत्नागिरीला आलेला होता. तर इथं बघायचं सनसेट बघायचं होतं पण तो काही 6:30 हे झालं ना. सनसेट झालेलं आहे. चला आता नुसतं बीच बघून जायचंय गणपतीपुळ्याला. गणपतीपुळे
एकदम ठामा नाही इकडं. ते बघा अंशू आणि हर्षू काय चाललंय. ते किती झाड आहेत, खूप नारळाची झाड आहेत प्रत्येक ठिकाणी. वेगवेगळ्या प्रकारे कौलारूची घरे वगैरे आहेत. ते पहा हो का नारळाचं झाड. समुद्र आहे पुढे. फायनली आलेलो आहोत हॉटेलमध्ये. रूम्स वगैरे पाहिलेले आहेत. खूप सुंदर आहे पहा. रूम्स, हॉटेल्स हे वरचे हे आहे. असं काहीच इथून आहे मेन तर. लाईट हाऊस आहे हे. लाईट हाऊस म्हणते त्याला. हे पॅराग्लाइड बी आहे इथं. असं काहीच आहे हॉटेल. हे पहा असं आहे हॉटेल. उद्या जायचंय आम्हाला गणपतीपुळ्याला. तिथेच आहोत आम्ही आसपास. इथे मी दिसते ह्या काचमध्ये. पहा आमच्यात बाऊलमध्ये आहेत फिश. इथे हे असं केलेलं आहे डेकोरेट सुंदर असं. चला आता जायचंय. हे आहे पोर्च एरिया. बॅग तिकडून जायचं रे आपल्याला बॅग घेऊन. हर्ष ते आहे आमची रूम. इकडे आहे ना, इथून खाली. चला इथून खालून इथून आहे. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे वर. हे आहे. चला जाऊया रूम कडे. मुलं बघा कशी पळाली. हे जवळ होतं, तिकडचं लांब होतं थोडंफार, म्हणून आम्ही घेतलेली आहे. तर चला जाऊया रूम मध्ये. अशी काहीशी आहे. ही आहे आमची रूम ह्या हॉटेलची. आणि हे बघा इथे आहे. आल्यानंतर सरक रे, लांब सरक हर्षू. हर्षू लांब हो. इथे आहे मिरर. हे पहा. आणि इथे आहे कपाट. हे बघा हे कपाट वगैरे आहे. सुंदर आहे. हे पहा लाइटिंग बी आहे आतमध्ये. पण आम्ही काय एकच बॅग आणलेली आहे त्याच्यामुळे काही नाहीये. आणि इथे आहे वॉशरूम, बाथरूम. तिकडे आहे टॉयलेट. हे पहा शॉवर वगैरे सर्व काही आहे. इथे आहे बेसिन. अशी काहीच. इथे आहे मी. इथे आहे मिरर दाखवलेला आहे. आम्ही काय एवढी एकच बॅग आणलेली आहे. पाण्याची बॉटल पण आहे, पाणी गरम करण्यासाठी, चहा कॉफी काहीतरी पिण्यासाठी. मिरर खूप छान आहे बरं का. मोठा असा लांब मिरर आहे. हे पहा. हे आहे बेड. हा आहे बेड. आणि इथे आहे सोफा. आणि सगळ्यात मेन महत्वाचं, मला व्हिडिओ टाकायला आज टाकायचा होता. इथं वायफाय नंबरही दिलेला आहे. फोन, एसी पण आहे. इथे विंडो आहे. आणि गॅलरी पण खूप सुंदर आहे. बहुतेक छान आहे गॅलरी पण. हे पहा गॅलरी. आणि हे असं काहीच आहे. इथं एक मिरर दिलेला आहे. आणि हे पहा इथे एक मिरर आहे. इथे आहे टीव्ही. इथं आहे एक चेअर. आणि हे बघा इकडं तिकडं बघायला लागलेत ही मुलं. हे पहा. एक मिनिट फोन आलाय. तर अशी होती रूम आणि अशी आहे रूम. छान आहे. फर्स्ट टायमिंग आम्ही जी काल दाखवलेली आहे ना, ती हर्षूच्या अकॅडमी पासून जवळ होती म्हणून केलेली होती आम्ही ते. आणि तिथे आमचे दीर राहिले होते म्हणून. नसता हे पहा प्रत्येक वेळेस अशा रूम पाहिलेल्या असतात. तशा रूम मध्ये जरा वेगळं वाटते आणि काही नाही. आणि मला सगळ्यात खास ना हे जे असे लाईट हे असतात ना, लाइटिंग्स यांच्या खूप सुंदर असतात. मला ते खूप आवडतात. अशी काहीशी होती रूम. व्हिडिओ करायला शांत बस ना.
कार गॅलरी. इथे आहे टेबल, टिप बॉय. हे पहा, कॉल आला होता ते कन्फर्म करण्यासाठी. आम्ही आज रात्री आहोत उद्या जायचं आहे आम्हाला, कारण गणपतीपुळे ना आमचं अचानक ठरलेलं आहे. प्लॅनिंग मध्ये वगैरे काही नव्हतं, अचानक आम्ही आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं इथं आहे मिनी फ्रीज. हे पहा, प्रत्येक हॉटेलमध्ये असतंच. हे पहा, मिनी फ्रीज. याच्यामध्ये काही ठेवायचं नाही आहे आपल्याला, तरी पण मिनी फ्रीज. टीव्ही चलती बघ हर्षू, टीव्ही बघ अंशू. इथं मला पॅराग्लाइड आहे, मला हे करायचंय खास करून. मी हे करणार आहे बहुतेक, बघूया. इफ यू स्काय इज द लिमिट द टच इट. मला हे करायचंय, बघूया. मला करायचंय कारण खूप दिवस झालं असं वाटतं की करावं. गॅलरीची लाईटच माहिती नाही कशी होईल. गॅलरीची कशी, कुठे आहे रे लाईट? काढलास का? नाही, ब्लॅक काच आहे त्याच्यामुळे ना नाही समजत आहे. तर अशी होती आमची रूम आणि सगळं काही तर दाखवलेलं आहे मी. एवढंच आहे. हा, सगळ्यात महत्वाचं हे पहा, इथे वॉच आहे. हे पहा, नसतं प्रत्येक हॉटेलमध्ये इतकी दिवस आम्ही कुठेही गेलोत ना, तिथे वॉच कधीच नव्हती आणि वॉच हे ठेवतही नाही. पण इथे फर्स्ट टाइम वॉच आहे. भारी आहे. पहिल्यांदा मी पाहिलंय बरं का, जे की वॉच आहे हॉटेलला. सुंदर आहे, मस्त आहे रूम. तर कशाचा पासवर्ड? ती वायफायचा सांगितलं मला त्याने. तर चला, असं झालेलं. आता जेवण वगैरे करायचं आहे मला. आज काही फिरलो नाही. बीच येताना एवढं सुंदर होतं ना. उद्या गणपतीपुळे फिरायचं आहे आम्हाला. तर गणपतीपुळेचं आमचं काही लक्षात नव्हतं, म्हणजे डोसक्यात नव्हतं. एमर्जन्सी यांनी इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि उद्याचा एक दिवस आमचा वाढलेला आहे. आणि उद्या परवाला आहे हर्षूची एक्झाम फायनल, बहुतेक परवापासून सुरू आहे. आणि बघू आता अकॅडमीचं पण आम्ही जाऊन बघितलेलं आहे, काय होईल काय नाही ते. आवाज कमी कर रे, आवाज कमी कर. आणि गणपतीपुळ्याला आम्ही फर्स्ट टाइम आलो, तर कोल्हापूरला पण फर्स्ट टाइम आलेलो आहोत. एवढं सुंदर आणि एवढं फ्रेश आहे ना, छान आहे. पण हे इकडं जणांना दमट हवामान आहे, कारण इकडे बीच वगैरे आहेत. आणि माझी स्किन एवढी चिकट झाली ना, खूप चिकट झाली आहे. तर चला, जेवण वगैरे आता इथं जेवायची कुठं जेवायचे नाही माहिती. आणि आजचा ब्लॉग पण तेवढा झालाय, मी काही इन्क्लूड म्हणजे पाहिला नाहीये. चला, तर अशी आहे आमची जर्नी. असं आहे आमचं, म्हणजे फिरायला म्हणून तर काही आम्ही आलोच नाही, कारण मला यायचंही माहिती नव्हतं. सगळं काही अचानक झालेलं आहे. म्यूट कर. पप्पा येतील आता. चला, तर मी करते यांना फोन. जेवण करून आल्यानंतर मग एड करते, कारण आज रात्रीचं जेवण तुम्हाला दाखवते, कालचं मी दाखवले नाहीये. तर चला, पण पहिल्यांदा शॉक भेटलाय मला. पहिल्यांदा मी पाहिलेली आहे हॉटेलमध्ये वॉच आहे, कारण हॉटेलवाली सहसा घड्याळ ठेवत नाही रूममध्ये. तर चला, कसं वाटलं रूमचं वगैरे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि प्लीज फॉलो करा, कारण मला 4 महिने होत आहेत यूट्यूब सुरू करून. लागेल थोडे कष्ट, पण होईल असं वाटायला लागेल मला. तर चला, मी ड्रेस बदललेला आहे. साडी होती, आता ह्यांना पूलमध्ये खेळायचे. मग 7:30 पर्यंतच आहे टायमिंग. तर 10-15 मिनटं यांना एन्जॉय करू देऊया. आणि मी पण करते. पलीकडे जायचं का? जावा, चला. जा ना, मी जाते पलीकडे. चला, कुठं? इकडे ये की अंशू, इथं ट्रॅव्हल आहे आपलं. तर चला, ह्या पूलमध्ये जाऊया आपण. हे पहा, इथे ह्या पूलमध्ये जाऊया. एक पण येणं झाले. चला, तर मी जाते पूलमध्ये. नाका मुलं येणार. टॉवेल आणलेला आहे आम्ही. इथे जाऊया आपण. केलंस का? दिसायला का आम्ही? नीट कर व्हिडिओ. अंशू, कसं येईल? तुला येते? कसं वाटायलंय? अंशू, कसं वाटायलंय? मी आणि अंशू आलेलो आहोत स्विमिंग पूल मध्ये. हे बघा, आणि हे बघा वेकुर्ड भित्र. ते बघा, व्हिडिओ पण करे ना आमचा, आणि स्विमिंग पूल मध्ये पण येत नाहीये. भित्र काय मी ओके. अंशू एकटा खेळायला तिकडे बघ.
फायनली आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केलेला आहे ते तुम्ही पाहिलेच असेल आणि आता मागवलेलं आहे मी जेवायला 2 मिनिट थांबा. हे बघा यांना किती भुका लागल्या ते असंच खायला लागले तर हे पहा. तर इथे साधी तंदूर इथे नान इथे हे काय म्हणते तर आपली पनीरची भाजी आणि हे मी मागवलं नव्हतं पण आले आता खाणार आहे. हे आहे चिकन आणि हे पहा हे कसं जेवत आहेत. चला तर मी घेते जेवून. आता किती 10:30 वाजत आहेत. आणि तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब माझे बिलकुल वाढत नाही आहेत आणि असेच तुम्हाला नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स. हे पहा कसे खात आहेत.